विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅबिनेट मिशन ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये जे क्वेश्चन आले त्याच्या अनुषंगाने चर्चा करूया. बघा, एक्साईज सब इन्स्पेक्टर 2017 क्वेश्चन आला आहे. काय तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. भारताची संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. 3 वाक्य दिले तर त्यांचं ऑप्शन आहेत आपले 4. अ ब बरोबर, ब क बरोबर, अ ब क बरोबर आणि क बरोबर. तर 3 वाक्य कॅबिनेट योजनेच्या अनुषंगाने संविधान सभा आपली त्या अनुषंगाने. तर आपण दोन्ही पण गोष्टी चर्चा करू. मेजरली कॅबिनेट मिशनवर जनरल पाहून संविधान सभेविषयी पण माहिती पाहू. आता बघा, या क्वेश्चन म्हणजे कसं जर विचारलं तरी आपल्याला आलं पाहिजे कॅबिनेट. त्या अनुषंगाने आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. म्हणजे कसं पण प्रश्न विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर सांगते. कॅबिनेट मिशन प्लॅन कधी स्थापन झाला? 1946. त्याला त्रिमंत्री योजना पण म्हणतात का? ह्या 3 सदस्य होत्या बरोबर. त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. ते भारत मंत्री होते. भारत मंत्री म्हणजे कळलं, आता जे मंत्री असतात त्या इंग्लंडमधलं जे सरकार होतं त्याच्यामध्ये भारताचं म्हणजे सेपरेट एक मंत्रालय तयार केलं आणि त्यासाठी एक मंत्री नेमला होता. त्याचा मंत्री कोण होता? पॅथिक लॉरेन्स. यांना अध्यक्ष नेमलं होतं. 2 सदस्य होते. एक सर स्टॅफर्ड क्रिप्स, बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते ते. ए.व्ही. अलेक्झांडर, लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी असं होते. आता बघा, क्लेमंट ॲटली त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान होते. लक्षात ठेवा, ज्यांनी कॅबिनेट मिशन स्थापन केलं. 3 सदस्यीय कॅबिनेट मिशनला कशासाठी पाठवलं होतं तर ब्रिटिश सत्ता भारतीय नेतृत्वाकडे हस्तांतरण करण्यासाठी सिस्टममध्ये पाठवलं होतं आणि त्याला काय म्हणतात? कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना. बघा, संविधान सभा निर्मितीची तरतूद कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये करण्यात आली होती. तर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो तर कशासाठी संविधान, त्यानुसारच रचना निवडणुका झाल्या. 24 मार्च 1946ला कॅबिनेट मिशन दिल्लीला पोहोचले. 5 ते 15 मे 1946 दरम्यान त्यांनी सगळ्या पक्षाची चर्चा केली, पण मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात एकमत झालं नाही. म्हणून त्यांनी काय केलं? 16 मेला स्वतःच एक योजना जाहीर केली. याला आपण काय म्हणतो? कॅबिनेट मिशन प्लॅन. त्यात महत्त्वपूर्ण तरतुदी काय होतं बघा. त्यात काय होतं? घटना समितीची तरतूद, घटना समिती स्थापन करण्याची तरतूद होती. नंतर 2 नंबरची संघराज्य स्थापन केले जाण्यास सांगितलं होतं. भारतात एक संघराज्य. घटना तयार होईपर्यंत व्हाईसरायच्या नियंत्रणाखाली हंगामी सरकार स्थापन करायचं. तोपर्यंत घटना एका बाजूला तर चालू ठेवा, दुसऱ्या बाजूला काय असलं पाहिजे? हंगामी सरकार. विचारू शकतो बरं कशा तरतुदी 4 तरतुदी नाही येत. तरतुदी कोणत्या बरोबर आहे, कोणत्या चुक आहे किंवा कोणत्या तरतुदी आहे. संघराज्यात हिंदू बहुल व मुस्लिम बहुल प्रांताचे समान प्रतिनिधित्व असेल. बघा, हे पण कसं प्रतिनिधी असेल? हिंदू आणि मुस्लिम कायदेमंडळात समान प्रतिनिधित्व असतील. भारताने कॉमनवेल्थमध्ये सहभागी होण्याबाबतच्या तरतुदी करते. काय? भारताने कुठं सहभागी व्हावं? कॉमनवेल्थ. आता बघा, हे झालं आपलं कॅबिनेट मिशन. आता आपण संविधान सभेविषयी काय वाक्य त्यानं त्या पण गोष्टी करू. संविधान सभेची पहिली बैठक कुठं भरली? कॉन्स्टिट्यूशन हॉल. आताचं कोणतं आहे? सेंट्रल हॉल ऑफ पार्लिमेंट म्हणतात. कधी भरली? आताचं म्हणजे जुनी आपली संस्कृती, नवीन संस्कृती. या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता. विचारतात असे प्रश्न पुन्हा लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं नाही असे एवढं महत्त्वाचे. संविधान सभा खूप महत्त्वाची. त्यामुळे तिथलं प्रत्येक गोष्ट महत्त्वाची होती. कशा पण प्रश्न विचारायला आला पाहिजे. कधी भरली? 9 डिसेंबर 1946ला. होच्या वाक्यात विचारले तारीख, वेळ नाही विचारली पण कुठं विचारू शकतात. कधी? 11 वाजता. वार पण लक्षात ठेवा, सोमवारी. यात तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून फ्रान्सच्या ज्येष्ठ संपत्तीनुसार सच्चिदानंद सिन्हा. कोणाची? सच्चिदानंद सिन्हा यांची. कुणाच्या शिफारशीने? जे.बी. कृपलानीची. विचारतात कोणी शिफारस केली? कोणी केली शिफारस? जे.बी. कृपलानी. म्हणून जे.बी. कृपेने सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. पण ते काय? तात्पुरते होते. लक्षात ठेवा. हंगामी फ्रान्सची पद्धत वापरली. ज्येष्ठ असतील म्हणून त्यांना नेमणूक केली. कोणाला? सच्चिदानंद सिन्हा. उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. आता बघा, हा पण महत्त्वाचा आहे. पण प्रश्न विचारलेला आहे. बैठकीला पाकिस्तानच्या मागणीमुळे मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर होते. बघा, असं पण विचारू शकतात.
कोण गैरहजर होतं, कशामुळे होतं, तर मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर होते. त्यामुळे एकूण सदस्यापैकी 207, एकूण सदस्य किती दाखले 319 होते. आपले किती सदस्य होते 207. तर बघा 9 महिला हजर होत्या. विचारतील ना 9 किती महिला हजर होत्या, हे आकडे लक्षात ठेवा. त्यातलं प्रत्येक वाक्य महत्त्वाचं आहे. सगळे प्रश्न म्हणजे पुढे जाण्यात काय अर्थ नाही. आता जे बंदीचे बंद करण्यात अर्थ आहे. म्हणजे एक जरी तुमचा मार्ग वाढला तरी मेरिट तुमचं एक नाही जात. उगाच पुढे पडू नका. तुम्हाला जे पडणार आहे ते 49-48 मार्क मेरिटच्या कमी तेवढे पडतातच नाही. फक्त तुम्ही सगळेच टॉपिक करता आणि परफेक्ट काहीच होत नाही. त्यापेक्षा जो दिला तो टॉपिक परफेक्ट. याच अधिवेशनात चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांच्या सदस्यांनी वाचन लक्षात ठेवा. चीन म्हणलं की आपल्याला कन्फ्यूज होऊ शकते. आपल्याला रशिया वगैरे देतो वाटतं, रशिया आपला मित्र, पण तसं नाही. चीनने पण आपल्याला शुभेच्छा दिल्या होत्या. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा. आणि या बैठकीत लॉर्ड वेल यांना अध्यक्ष करायची इच्छा होती, पण काँग्रेसने विरोध केला. म्हणून कोणी उद्घाटन केलं? पंडित नेहरू. म्हणजे उद्घाटन ह्याचं अध्यक्ष नाही, उद्घाटन करायचं होतं. लॉर्ड वेल केलं कोणी? पंडित नेहरू. त्यांना काँग्रेसने विरोध केला. आता पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. त्यात जे बी कृपलानीने पहिले सदस्य होते. नगद बाबून पाहिलं जे बी कृपलानी. त्यांच्या शिफारशीनुसारच सच्चिदानंद सिन्हा यांना नेमलेलं आहे, लक्षात घ्या. आणि सच्चिदानंद सिन्हा बघा सच्चिदानंद सिन्हा जे अध्यक्ष म्हणून नेमले होते तात्पुरते, त्यांनी कवी इक्बाल यांच्या काही ओळी अध्यक्ष भाषणात म्हणले. कवी इक्बाल कोण आहेत? सारे जहाँ शादचे गाणं म्हणले होते ते, लक्षात ठेवा. याच अधिवेशनात श्री प्रसन्ना देव रायकोट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विचारू शकता, तर विचारलेलं नाही अजून. ब्रिटिश बलुचिस्तान मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य नवाब मोहम्मद खान जोगजाई यांच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका खान अब्दुल समद खान यांनी सभागृहात दाखल केली होती. लक्षात ठेवा. बलुचिस्तानचं प्रतिनिधित्व कोणी केलं आहे? नवाब मोहम्मद खान जोगजाई यांच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान कोण दिलं? खान अब्दुल समद खान यांनी सभागृहात दाखल केली होती. बघा दोन्ही लक्षात ठेवा. नवाब मोहम्मद खान जोगजाई यांच्या प्रतिनिधित्वाला विरोध कोणी केला आहे? खान अब्दुल समद खान. अरे झालं. आता संविधान सभेचे अधिवेशनात तारखा विचारले ना, ते त्या सगळ्या तारखेचं अधिवेशन बघा. 1946-47 दरम्यान म्हणजे टोटल 11 अधिवेशन झालेत. शेवटच्या 12 बैठक होती, अधिवेशन सह्या झाली. ते सगळे आपण डिटेलमध्ये पाहू. पहिलं कधी झाले? 9 ते 23 डिसेंबर 1946. दुसरं 20 ते 25 जानेवारी 1947. पुन्हा तिसरं 28 एप्रिल ते 2 मे 1947. चौथं 14 ते 31 जुलै 1947. आणि पाचवं बघा, पाचवं महत्त्वाचं कारण ते स्वतंत्र भेटले त्या अधिवेशनात. 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947. मध्यरात्री भरलं होतं बघा. म्हणजे स्वतंत्र झाला तेव्हा भरलं, म्हणजे भारत स्वतंत्र झाला की लगेच ते भरलं. 15 ऑगस्ट 1947 म्हणजे रात्री. आणि 48ला बघा 2, 27 जानेवारी 1948, 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. आणि 1949ला 8, 9, 10, 11, 4, 16 मे ते 16 जून 1949, 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949, 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 1949 आणि 14 ते 26 नोव्हेंबर 1949 शेवटचे अधिवेशन. आणि बघा शेवटची बैठक झाली, आपण अधिवेशनामध्ये नाही 12 मध्ये. संविधान सभेची बैठक शेवटची कधी झाली? तारीख विचारू शकतात, विचारते पण आहे. 24 जानेवारी 1950. आणि किती लोकांनी सह्या केल्या? 284. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न बघा. डॅश कॅबिनेट मिशन सदस्य नव्हते. मगच आपण पाहिलं कोण कोण होते? क्रिप्स, लॉरेन्स, अलेक्झांडर. ऑप्शनमध्ये 3 नाव दिले. त्यांनी चौथं काय दिले? लॉर्ड माउंटबॅटन होते का? नाही. माउंटबॅटन आपल्याला शिक्षणानंतर आलं. लॉर्ड माउंटबॅटन फाळणीची योजना यांनी 3 जून 1947 रोजी जाहीर केली होती, बरोबर. आणि वेव्हेल यांना हटवून त्यांना व्हाईसरॉय म्हणून पाठवून दिले. व्हाईसरॉय होते आपले शेवटचे आणि पहिले शेवटचे. त्यांना हटवूनच पण आपले सिरोज गोपाल जातात. शेवटचे व्हाईसरॉय इंग्लिश कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. त्यांनी सुरुवातीला 1947 डिक्की बर्ड योजना VP मेनन व काही भारतीय मध्ये दिली. कोणची? डिक्की बर्ड योजना. कुणाच्या मदतीने? VP मेनन. माउंटबॅटनच्या सांगण्यावरूनच काय केलं? VP मेनन यांनी माउंटबॅटन योजना तयार केली. अशा प्रकारे मित्रांनो आपण व्यवस्थित पाहिलं. कसं जरी प्रश्न विचारले तर आपल्याला उत्तर देऊ शकतात.
तर आजच्या पुरतं आपल्याला इथेच थांबायचे. धन्यवाद मित्रांनो.